बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भारत शासन राजपत्राद्वारे जन्ममृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करून उशिरा जन्ममृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केलेले होते। यांना प्रदान करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। शासन निर्णयानुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जन्ममृत्यू प्रमाणपत्र निर्गमित केले आहे। ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहे। संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म मृत्यू आदेश रद्द करण्यात आले असून कोणत्याही शासकीय योजनेसाठी, लाभासाठी किंवा कायदेशीर कामासाठी अथवा नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे। नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संग्रामपूर हे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संग्रामपूर यांच्यापेक्षा कमी दर्जाचे असल्याने यांनी एकूण 449 जन्ममृत्यू प्रमाणपत्रे निर्गमित आदेश दिलेले आहेत। ते आज रोजी संपूर्ण रद्द करण्यात आले। या आदेशामुळे बनावट व बोगस कागदपत्रांद्वारे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांना चांगलाच मोठा धक्का बसला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संग्रामपूरवरून रवींद्र शिरस्कार। संग्रामपूर तालुक्यातील सर्व जनतेला मी तहसीलदार संग्रामपूर कळवू इच्छितो की आपल्या तालुक्यात जन्ममृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत उशिरा ज्यांचा जन्म किंवा मृत्यू झालेला आहे अशा ज्या नोंदणी झालेल्या आहेत त्या 449 नोंदी ज्या आहेत ती तहसीलदार दर्जापेक्षा कमीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच नायब तहसीलदार पदावरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या होत्या। तर त्या 449 नोंदी 21 जानेवारीचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आज आपण रद्द केलेले आहेत। या जे 449 नोंदी आहेत म्हणजे ज्यांचं निर्गमन ज्या निर्गमित केलेल्या होत्या नायब तहसीलदारपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी, तर त्याचा कुठल्याही कायदेशीर किंवा शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनेसाठी कोणी लाभ घेऊ नये अशी मी सर्व जनतेला या बाईटद्वारे मी आवाहन करतो। आणि जर समजा त्याचे कुठं यापूर्वी जर समजा त्याचा कुठं फायदा घेतलेला असेल नोंदणीसाठी तर ते देखील आपण शासन निर्णयाप्रमाणे रद्द करतोय। काही अडचण असल्यास पुन्हा नवीन काढावं लागेल। हां, म्हणजे जन्ममृत्यू नोंदणी कायद्यामध्ये जे अधिकार प्रदान केलेले आहेत त्याच्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे ते म्हणतात की तहसीलदार दर्जापेक्षा कमीच्या अधिकाऱ्यांनी ते निर्गमित करायला नको होते। तर यापुढं जे आदेश रद्द झालेले आहेत ते लोक परत तहसील कार्यालयात अर्ज करून तहसीलदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जन्ममृत्यूचा आदेश घेऊ शकतात।